हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। हवामान खात्याकडून आज मुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्र गुजरातसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यात आज पावसाचा अलर्ट। कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज। बुलढाण्यात मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब। अकोला, वाशिम, धाराशिव, पिंपरी चिंचवड, लातूर, संभाजीनगरला पावसानं झोडपलं। पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाची माहिती। जून महिन्यातील पावसाची कमी जुलैमध्ये भरून निघणार। जुलै महिन्यातला ला निना सक्रिय होणार, आयएमडीचा अंदाज। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोकस आता विदर्भावर। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। पुण्यातील 8 विधानसभांच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित। शरद पवार गट 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे गटाला 2 जागा लढणार, सूत्रांची माहिती। गाफील राहू नका, खोटं कथानक पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, मुख्यमंत्री शिंदेंचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आदेश। आजपासून मोदी 3 सरकारचं पहिलं अधिवेशन। पहिले 2 दिवस हंगामी लोकसभा अध्यक्ष नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणार, तर पहिलंच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न। लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी दिल्लीचा असल्याची माहिती। नीट परीक्षा घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या 2 पैकी एक शिक्षक फरार। जलील पठाणची पुन्हा चौकशी सुरू। गुन्हा दाखल झालेले शिक्षक संजय जाधव फरार, शोध सुरू। चौफेर टीकेनंतर पुणे पोलिसांकडून फर्ग्युसन रोडवरील हॉटेल L3 सील। हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचं उघड, तर महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करणं हीच सरकारची भूमिका, शिंदेंचा दावा। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी। सूर्यकांता पाटलांचा आज शरद पवार गटात प्रवेश। मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना हद्दवाढ कृती समितीकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक। शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक। दिलीप वळसे पाटलांवर अवमानाचा खटला चालणार। 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश। हरिभाऊ मोहोड यांच्या अपीलावर सुनावणी न घेतल्यानं कारवाई। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतांसाठी पैसे आणि प्रलोभनांची खैरात। जळगाव जिल्ह्यात एका मतासाठी पतीला रेमंडचा ड्रेस, तर पत्नीला महागड्या पैठणीसह सोन्याची नथ। रिक्षाचालकांचं आज राज्यभर आंदोलन। प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक। रत्नागिरीतील दापोली जामगे परिसरातील रस्ता खचला। रस्ता अनिश्चित काळासाठी वाहतुकीकरता बंद। आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 29 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार। पालखी रथाच्या चकाकीचं काम पूर्ण। भारत गेल्या 2 पराभवांचा वचपा काढणार। T20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत। सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये जाणार। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं झहीर इक्बाल सोबत लग्न झालंय। सोनाक्षीवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।